मध्ये बाबांचे स्वागत झालेले आहे आणि मी आपल्या या 6 योजना आहेत त्यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे। त्यानंतर आपण बाबांच्या हस्ते लाईट बिल वितरणाचा कार्यक्रम करणार आहोत। या ठिकाणी महिला शक्ती सेवा संस्थान आणि या महिला सेवा संस्थेच्या माध्यमातून विधवा योजना सन्मान्य नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने ही योजना महिला शक्ती सेवा संस्थेच्या मार्फत चालू आहे आणि त्या योजनेचा लाभ आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये देवारपाडी गावामध्ये या महिला शक्ती सेवा संस्थेचे पदाधिकारी कविताताई प्रवीण सूर्यवंशी हे या महिलांसाठी काम करत असतात ज्या विधवा आहेत। आणि विधवा महिला म्हटली की ती निराधार होते। काही वेळेला काही महिलांना मुलं सांभाळत नाही, सुना सांभाळत नाही, त्यांना ज्या गरजेच्या वस्तू असतात ते त्यांना मिळत नाही, त्यांना सहसा समाजामध्ये चांगला मान मिळत नाही किंवा त्यांच्यावर त्या अबला म्हणून किंवा विधवा म्हणून त्यांच्यावर काही अत्याचार होत असतात। आणि म्हणून या विधवा महिलांना संरक्षण मिळावं याच्याकरता महिला शक्ती सेवा संस्थेच्या माध्यमातून अनेक योजना या ठिकाणी उभारण्यात आलेल्या आहेत। त्या योजनेमध्ये आधार कार्ड, विधवा आजीवन पेन्शन, लाईट बिल फ्री, पाणी बिल फ्री, सरकारी बस ट्रेन सुविधा आणि त्यांच्या मुलांना संपूर्ण दवाखान्याचा खर्च, शिक्षणाचा खर्च या ठिकाणी केला जातो। आणि म्हणून हे काम खूप चांगलं आहे। आणि आज नवरात्राचं औचित्य साधून, आपल्या श्रीमद्देवी भागवत कथेचं औचित्य साधून या महिला शक्ती सेवा संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आज विधवा महिलांना विधवा विद्युत पेन्शन योजना आज या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे। आणि ती वितरित करण्याचा सन्मान माझ्यासारख्या एका वारकऱ्याला या ठिकाणी हा बहुमान मिळाला आहे। त्याबद्दल मी या महिला शक्ती सेवा संस्थेच्या सर्व अधिकारी असतील, त्याचे पदाधिकारी असतील, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो। आणि जर कुणाला काही त्रास असेल, कुणी अत्याचार करत असेल, कुणी वाईट बोलत असेल, तर आपण या संस्थेची संवाद साधून ही संस्था तुम्हाला त्याच्यातून मुक्त करेल। कारण हिचं बघितलं तर हिचं जाळं खूप मोठं आहे। कारण रात्री 5च नाव होते, पण नवरात्राचा उत्सव आणि त्याचं औचित्य साधून रात्रीच्या रात्री कविताताईने, प्रवीण भाऊने अजून 4 महिलांची नावं वाढवून एक नवरात्राच्या निमित्तानं 9 महिलांना हा विधवा पेन्शन विद्युत योजनाचा लाभ मिळावा याच्याकरता या ठिकाणी आपल्याला सर्वांना इथे येण्याचा योग आला। आणि या ठिकाणी आता पहिलं जे काही आपण पेन्शन योजना प्रदान केली ते म्हणजे प्रमिला शांताराम साळुके यांना आपण पहिलं विद्युत पेन्शन योजना प्रदान केलेली आहे। आणि आता पुढची नावं पदाधिकारी वाचतील त्याप्रमाणे त्यांनी यायचं आहे आणि आपलं विद्युत पेन्शन योजना घेऊन जायचं आहे। आणि या महिला शक्ती सेवा संस्थेच्या प्रत्येक कार्याला तुम्ही भरभरून आशीर्वाद द्यायचे आहेत। हे कार्य किती मोठं होईल। महिला शक्ती, हर हर महिला शक्ती, महिला शक्ती, देश की पावर, महिला शक्ती, देश का विकास, महिला शक्ती, हर हर महादेव, हर हर महादेव। तुम्हाला फक्त महिला शक्ती म्हणायची आहे। आणि महिला शक्ती म्हटली की त्या शक्तीच्या पुढे कुणाचंच काही चालत नाही। आलं लक्षात? म्हणून नारी नारी मत करो, नारी हे रतन के खान, जिस नारी से पैदा हुए राम भक्त भीष्म छत्रपती हनुमान। आणि म्हणून शेवटी माणसाच्या जीवनामध्ये दुःख येत असतं। मालक हा नेहमी आपल्याबरोबर नसेलच, तो आपल्याही आधी जातो। आणि म्हणून ज्या महिलांना मालक गेल्यानंतर जे दुःख सहन करावं लागतं त्या दुःखातून बाहेर काढण्याकरता या महिला शक्ती सेवा संस्थेचा आणि आदरणीय श्री गुलाब जयस्वालजी महाराज साहेब तसंच अनिता आणि बजरंगदास गुरुजी यांच्या माध्यमातून तुमच्या देवारपाडे गावापर्यंत ही योजना, ही संकल्पना पोहोचली। आणि कविताताई, प्रवीण भाऊ सूर्यवंशी यांनी या कार्याला हातात घेतलेलं आहे। तुम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहा। नक्कीच तुमच्या सुखदुःखामध्ये ही महिला शक्ती सेवा संस्था
कायम उभी राहील आणि तुम्ही त्यांच्या पाठीमागे उभं राहावं एवढी या ठिकाणी विनंती करतो. मला या ठिकाणी बोलवलं, मला 2 शब्द बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी या सेवा संस्थेचं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. रामकृष्ण.